और न्यू डिसीज सीओपीडी. सीओपीडी फुल फॉर्म काय? क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. तर सीओपीडी मध्ये काय होतं? म्हणजे सीओपीडी म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज और क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज. हा एक लंग डिसीज आहे. ह्याच्यामध्ये जे हेल्दी लुमेन्स आहे, या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसून जाईल, हेल्दी लुमेन आणि सीओपीडी लुमेन. जे लुमेन आहे ते नॅरो होत जाते, म्हणजे जे मसल आहे ते थिक होत जाते. जे स्मूथ मसल आहे ते थिक होत जातात आणि लुमेन नॅरो होतो. तर क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज इज अ स्टेट characterized by airflow limitation that is not fully reversible. जो एअरफ्लो होतो आपल्या बॉडीमध्ये ब्रीद इन आणि ब्रीद आउटचा, त्यावरती एक लिमिटेशन येतं आणि ते फुल्ली रिव्हर्सिबल होत नाही. सीओपीडी मे इन्क्लूड डिसीज दॅट कॉज एअरफ्लो ऑब्स्ट्रक्शन. सीओपीडी मध्ये काय? आपला एअरफ्लो जो आहे तो ऑब्स्ट्रक होतो, म्हणजे तिथे ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतं. त्याचे एक्झाम्पल काय आहेत? आपण कालच्या ह्याच्यामध्ये बघितलं, एम्फायसेमा आणि क्रोनिक ब्रॉन्कायटायटिस और कॉम्बिनेशन ऑफ दिस डिसीज, किंवा सीओपीडी ह्या दोन डिसीजच्या कॉम्बिनेशनमुळे पण होऊ शकतं. तर सीओपीडी इन्क्लूड्स क्रोनिक ब्रॉन्कायटायटिस आणि एम्फायसेमा. अस्थमा इज नॉट कन्सिडर्ड पार्ट ऑफ द सीओपीडी ड्यू टू द रिव्हर्सिबिलिटी. अस्थमा एक रिव्हर्सिबल डिसीज आहे, म्हणजे जरी झाला तरी तो आपण बरा करू शकतो. त्याच्यामुळे अस्थमा आहे हा सीओपीडीच्या अंडर येत नाही. The chronic bronchitis is a chronic inflammation of the lower respiratory tract characterized by excessive mucus secretion, cough, and dyspnea associated with the recurrent infection of the lower respiratory tract. Chronic म्हणजे काय? लॉंग टाईमसाठी होणारे इन्फ्लेमेशन. कुठं? लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये, जो आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक आहे तिथे क्रोनिक इन्फ्लेमेशन. त्याच्यामुळे काय होतं? जो म्युकस खूप मोठ्या प्रमाणात सिक्रेशन होतं, कफ होतो पेशंटला, आणि डिसिप्निया म्हणजे ब्रिदिंगला डिफिकल्टी होती ब्रिदिंग घेण्यासाठी, आणि इन्फेक्शन पण होऊ शकतं. एम्फायसेमामध्ये काय होतं? इज अ कॉम्प्लेक्स लंग डिसीज कॅरेक्टराइज बाय डॅमेज टू गॅस एक्सचेंज सरफेस ऑफ द लंग. जो अल्व्हिओल आहे तिथे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, तिथे इन्फेक्शन होतं किंवा इन्फ्लमेशन होतं. त्याच्यामुळे काय, जे एअरफ्लो आहे तिथं डॅमेज झाल्यामुळे गॅसेस एक्सचेंज होत नाही. तर नॉर्मली आपला एअरफ्लो बघा, एअरफ्लोचा पाथवे स्मूथ मसल अल्व्हिओलर वॉल इज अल्व्हिओल आहे. आणि सीओपीडीमध्ये काय होतं? जे अल्व्हिओलर वॉल इज डिस्ट्रक्शन अँड लॉस ऑफ इलेस्टिसिटी. जी इलेस्टिसिटी असते अल्व्हिओलर वॉलमध्ये ती त्यांच्या सीओपीडी पेशंटमध्ये लॉस होते. स्मूथ मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं आणि एअर फ्लो ऑब्स्ट्रक होतो, कमी होतो. हा अल्व्हिओला हायपर इन्फ्लेमेशन होतं आणि एअरवे रिमॉडेलिंग अँड फायब्रोसिस होतं. तर रिस्क फॅक्टर काय आहे सीओपीडीचे ते बघूयात. एक्सपोजर टू टोबॅको स्मोक अकाउंट्स फॉर अन एस्टिमेटेड 80 to 90% सीओपीडी केसेस. सीओपीडीचे जर पेशंट आला तर मोस्ट ऑफ द चान्सेस हे टोबॅको स्मोकिंगच्या एक्सपोजरमध्ये आल्याने किंवा इंजेक्शन केल्यामुळे होतात, किंवा पॅसिव्ह स्मोकिंगमुळे पण सीओपीडी होतो. ऑक्युपेशनल एक्सपोजर, ऑक्युपेशन म्हणजे जर एखादा पर्सन स्मोक इंडस्ट्री किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल, त्याच्यामुळे पण त्याच्या हेल्थवरती इफेक्ट होऊन सीओपीडी डिसीज कॉज होऊ शकतो. देन एअर पोल्युशन, जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज. जर फॅमिलीमध्ये कोणाला सीओपीडी असेल तर तो थ्रू जीन्स नेक्स्ट जनरेशनमध्ये पासआउट होण्याचे चान्सेस असतात, इन्क्लुडिंग डिफिशियन्सी ऑफ अल्फा-1 अँटीट्रिप्सिन. हे एन्झाईम आपण लास्टच्या 2 डिसीजमध्ये पण बघितलं होतं. अल्फा-1 अँटीट्रिप्सिन एन्झाईमची डिफिशियन्सीमुळे पण सीओपीडी होतो. हे कॉजेस काय? स्मोकिंग. मेजर कॉज काय? 80 to 90% स्मोकिंग आहे. आणि पॅथोफिजियोलॉजी याची कसे? नॉक्सियस पार्टिकल अँड गॅसेस येतात, लंगमध्ये इन्फ्लमेशन होतं, होस्ट फॅक्टर असतो कुठला पण, आणि लंग इन्फ्लमेशन झाल्यानंतर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतं, प्रोटीनेज रिलीज होतं, अँटी प्रोटीनेज रिलीज होतं, त्याच्यामुळे सीओपीडीची पॅथॉलॉजी कॉज होते. तर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय आहेत? कफ दिसतो पेशंटमध्ये, स्मुटम प्रोडक्शन होतं, डिसिप्निया ऑन एक्झर्शन. डिसिप्निया मे बी सिव्हिअर
अँड ऑफन इंटरफेअर्स विथ द पेशंट ॲक्टिव्हिटी. डिसिप्लिन पेशंटमध्ये ह्या पेशंटमध्ये खूप सिव्हिअर अमाऊंटमध्ये होतो आणि ज्या पेशंटचे डेली रुटीन ॲक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये इंटरफेअर होतं, अडथळा होतो. पेशंटमध्ये वेट लॉस इज अ कॉमन बिकॉज डिसिप्लिन इंटरफेअर्स विथ द इटिंग. वेट लॉस कशामुळे होतो? डिसिप्लिनमुळे काय होतं? इटिंगमध्ये इटिंगच्या बिहेवियरमध्ये बॅरियर्स येतात. तर याचं ह्या पेशंटचं असेसमेंट आणि डायग्नोस्टिक फाइंडिंग कसं करणार? हिस्ट्री कलेक्शन करणार. द नर्स शुड ऑप्टेन थ्रू हेल्थ हिस्ट्री फॉर अ पेशंट विथ नोन और पोटेन्शियल COPD. टोटल आपण हिस्ट्री कलेक्शन करणार, फिजिकल एक्झामिनेशन करणार. द की फॅक्टर्स टू असेस इन अ COPD पेशंट हेल्थ हिस्ट्री. तर कोणते कोणते आपण COPD मध्ये COPD पेशंटमध्ये हे हेल्थ हिस्ट्री घेणार? एक्सपोजर टू रिस्क फॅक्टर. कुठल्या पेशंट हा कुठल्या रिस्क फॅक्टरमध्ये एक्सपोज झाला, त्याचे टाईप्स कोणते, म्हणजे ऑक्युपेशनमध्ये कुठले आहे, त्याची इंटेन्सिटी किती, काम करण्याचे आवर्स किती होते आणि किती वेळापासून ड्युरेशन, किती वेळापासून त्या इंडस्ट्रीमध्ये काम करते. पास्ट मेडिकल हिस्ट्री, त्याच्यामध्ये काय करणार? रेस्पिरेटरी डिसीज किंवा प्रॉब्लेम होता का पास्टमध्ये पेशंटला, ते आपण ते हिस्ट्रीमधून काढून घेणार पेशंटकडून. ह्याच्यामध्ये अस्थमा होता का, कुठल्या ड्रग्सची किंवा कुठल्या पोलन्सची, डस्टची, मोल्डची ॲलर्जी होते का पेशंटला, सायनसायटिस होते का, सायनसचं इन्फॉर्मेशन किंवा इन्फेक्शनची प्रॉब्लेम होता का पास्टमध्ये, नेझल पॉलिप्स होतं का, हिस्ट्री ऑफ रेस्पिरेटरी इन्फेक्शन, याआधी कुठले रेस्पिरेटरी इन्फेक्शन झालेलं का पेशंटला. तर फॅमिली हिस्ट्री ऑफ COPD अँड अदर क्रोनिक रेस्पिरेटरी डिसीज. आणि पेशंटच्या हिस्ट्री बरोबरच आपण फॅमिली हिस्ट्री पण कलेक्ट करणार. द पॅटर्न ऑफ सिम्टम डेव्हलपमेंट. पेशंटकडून आपण सर्वात पहिल्यांदा कुठला तुम्हाला सिम्टम दिसला आणि त्यानुसार आपण हायरार्की थ्रू ट्रीटमेंट करणार. हिस्ट्री ऑफ एक्सर्वेशन अँड प्रिव्हियस हॉस्पिटलायझेशन फॉर रेस्पिरेटरी प्रॉब्लेम. ह्याची पण आपण रेस्पिरेटरी प्रॉब्लेमची पण प्रिव्हियसली कोणते कोणते त्याची, आणि रेस्पिरेटरी प्रॉब्लेममुळे हॉस्पिटलाइज झालेला का, ॲडमिट झालेला का हॉस्पिटलमध्ये, त्याची पण हिस्ट्री आपण पेशंटकडून कलेक्ट करून घेणार. प्रेझेन्स ऑफ कोमॉर्बिडिटीज, कुठल्या कोमॉर्बिडिटीज होत्या का. ॲप्रोप्रिएटनेस ऑफ अ करंट मेडिकल ट्रीटमेंट, पेशंटला कुठले करंटमध्ये ट्रीटमेंट चालू आहे का, स्पेशली रेस्पिरेटरी प्रॉब्लेमची. इम्पॅक्ट ऑफ डिसीज ऑन अ क्वालिटी ऑफ लाईफ, पेशंटला रेस्पिरेटरी डिसीजमुळे किंवा COPDमुळे करंटच्या डेली लाईफवरती, ॲक्टिव्हिटीजवरती कुठला प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे का, जसं की वेट लॉस, इरिटेबिलिटी, टेन्शन, फिअर एक्सेट्रा. अवेलेबल सोशल अँड फॅमिली सपोर्ट फॉर अ पेशंट. पोटेन्शियल फॉर रिड्युसिंग रिस्क फॅक्टर. एक्झाम्पल स्मोकिंग, आपण पेशंटला हे करणार हेल्थ एज्युकेशन द्याल, त्यामध्ये काय सांगणार की COPDचा मेजर कॉज काय, स्मोकिंग, त्याच्यामुळे स्मोकिंग पूर्णपणे बंद करणे किंवा अवॉइड करणे. प्रायमरी स्मोकिंग आणि सेकंडरी स्मोकिंग. तर पल्मोनरी फंक्शन स्टडीजमध्ये आर यूज टू हेल्प द कन्फर्म डायग्नोसिस ऑफ द COPD. COPDचं कन्फर्म डायग्नोसिस करण्यासाठी आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट करतो. डिटरमाइन द डिसीज सिव्हिअरिटी, या टेस्टमधून, पल्मोनरी फंक्शन टेस्टमधून आपल्याला डिसीजची सिव्हिअरिटी माहिती पडते आणि फ्लो ऑफ द डिसीज प्रोग्रेशन, जे डिसीजचं प्रोग्रेस आहे ते आपल्याला माहीत पडते. स्पायरोमेट्री इज यूज टू इलिव्हेट द एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन. जे स्पायरोमीटर डिव्हाइस आहे, स्पायरोमीटर मॉनिटरिंग, ते आपण पेशंटला प्रोव्हाइड करणार आणि जे लंगचं एअर फ्लो मॉनिटर आहे तो करणार. Then arterial blood gas measurement also may obtain to assess the baseline oxygenation and gas exchange. ABG आपण यासाठी करतो. then चेस्ट एक्सरे करणार आणि α1 antitrypsin deficiency स्क्रीनिंग करणार. मे बी परफॉर्म फॉर अ पेशंट अंडर द एज ऑफ द 45. ही स्क्रीनिंग आपण ज्या लोकांचे एज 45च्या अंदर आहेत, आतमध्ये आहेत, त्या पेशंटमध्ये आपण COPDच्या पेशंटमध्ये α1 antitrypsin deficiency स्क्रीनिंग करणार. तर कॉम्प्लिकेशन कुठले कुठले बघायला भेटतात? रेस्पिरेटरी इन्सफिशियन्सी बघायला भेटते पेशंटमध्ये, रेस्पिरेटरी फेल्युअर बघायला भेटतो किंवा मेजर लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन ऑफ COPD बघायला भेटतं. न्यूमोनिया आणि रेस्पिरेटरी इन्फेक्शन बघायला भेटतं पेशंटमध्ये.
राईट साईड हार्ट फेल्युअर बघायला भेटतो COPD मध्ये. पल्मोनरी हायपोटेन्शन बघायला भेटतो, न्यूमोथोरॅक्स बघायला भेटतो, स्केलेटल मसल डिस्फंक्शन बघायला भेटतो, डिप्रेशन अँड अँझायटी डिसऑर्डर आपल्याला COPDच्या पेशंटमध्ये पाहायला मिळतात. तर डिप्रेशन आणि अँझायटी डिसऑर्डर तुम्ही बोलाल का बरं इथं सायकॅट्रिक डिसऑर्डर, कारण पेशंटला COPD झाल्यामुळे पेशंटला ब्रिदिंग प्रॉब्लेम होतो, पेशंटला राईट हार्ट फेल्युअर झाल्यामुळं अटॅक येण्याची पण शक्यता असते, पेशंटला हॉस्पिटलाइज करावं लागतं, त्यामुळे पेशंटला अँशियस आणि डिप्रेशनमध्ये जातो. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट क्लायंट विथ द COPD. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ COPD मॅनेजमेंट आर. ऑब्जेक्टिव्ह कुठले COPD मॅनेजमेंटचे, आपण जे सगळे सिम्टम्स आहेत COPDचे पेशंट जे आपल्याला सांगणार ते आपण आपला पहिला गोल असणार ते सगळे रिलीव्ह करायचे. प्रिव्हेंट डिसीज प्रोग्रेशन, जे डिसीजचं प्रोग्रेशन आहे त्याला प्रिव्हेंट करायचं. रिड्यूस मॉर्टॅलिटी अँड इम्प्रूव्ह एक्सरसाइज टॉलरन्स. प्रिव्हेंट अँड ट्रीट द कॉम्प्लिकेशन आपण प्रिव्हेंट करायचं आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करायचे. द मेडिकल मॅनेजमेंटमध्ये काय, रिस्क रिडक्शन. स्मोकिंग सिसेशन इज अ सिंगल मोस्ट इफेक्टिव्ह इंटरव्हेन्शन टू प्रिव्हेंट COPD or slow its progress. Smoking cessation is a major essential to reduce the disease progression and improve the survival rate. Nurse play key role in promoting smoking cessation and educating the patient about the way to do so. The patient diagnosis with the COPD who continue to smoke must be encouraged and assist to quit. पहिला बघा COPDचा मेजर कॉज काय, स्मोकिंग, पॅसिव्ह स्मोकिंग किंवा सेकंडरी स्मोकिंग. तर पहिलं आपलं काम आहे ॲज अ नर्स पेशंटला हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणं आणि ह्याचे कॉजेस, रिस्क फॅक्टर आणि साईड इफेक्ट स्मोकिंगचे सांगणं ते, आणि पेशंटला स्मोकिंग पूर्णपणे बंद करायला ॲडवाईस करणं. तर फार्माकोलॉजिकल थेरपीमध्ये काय प्रोव्हाइड करणार आपण, ब्रॉन्कोडायलेटर्स प्रोव्हाइड करणार. ब्रॉन्कोडायलेटर्स काय करतात, रिलीव्ह द ब्रॉन्कोस्पाझम, जो ब्रॉन्केलमध्ये स्पाझम तयार झालेला असतो त्याला रिलीव्ह करतात. आणि रिडक्शन द एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन, आणि एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शनमध्ये रिडक्शन करणार बाय अलाविंग इन्क्रीज ऑक्सिजन डिस्ट्रीब्युशन थ्रू आउट द लंग अँड इम्प्रूव्हिंग द अल्व्हेओलार व्हेंटिलेशन. ब्रॉन्कोडायलेटर्समुळे काय होणार, ऑक्सिजनचं डिस्ट्रीब्युशन आहे थ्रू आउट द लंग हे इम्प्रूव्ह होणार आणि अल्व्हेओलार व्हेंटिलेशन पण इम्प्रूव्ह होणार. दिस मेडिकेशन विच सेंटर इन मॅनेजमेंट ऑफ COPD. ब्रॉन्कोडायलेटर्स हे मेन ट्रीटमेंट आहे COPDची, आर डिलिव्हर थ्रू MDI म्हणजे मीटर डोस इनहेलेटर. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले होते हे डिव्हाइस MDI, और बाय नेबुलायझेशन और व्हाया ओरल रूट इन अ पिल और लिक्विड फॉर्म. आपण हे जे ब्रॉन्कोडायलेटर्स ते MDI फॉर्मॅटमध्ये किंवा नेबुलायझेशन मध्ये देऊ शकतो किंवा टॅबलेट्स असेल तर ओरली किंवा लिक्विड फॉर्ममध्ये. तर हे बघा इथे पण डायग्राम आहे, असा डिव्हाइस असते MDI. मीटर डोस इनहेलर इज अ प्रेशराइज्ड डिव्हाइस कंटेनिंग एरोसोलॉइड पावडर मेडिकेशन. हे जे वरतून आहे हे पेशंटच्या कंडिशननुसार, कॉम्प्लिकेशननुसार ब्रॉन्कोडायलेटर असतात जसे की साल्ब्युटामॉल, असे वेगवेगळे मेडिकेशन असतात. त्याचा हा एक ॲम्पुलासारखी बॉटल असते आणि हे डिव्हाइस आहे पूर्णपणे. हाय माउथपीस, इथे माउथपीस लावायचं, हे डिव्हाइस असं वरतून प्रेस करायचं. ॲट दॅट टाइम पेशंटला आपण या डिव्हाइसमधून जे निघणारं लिक्विड आहे ते इनहेल करायला सांगतो थ्रू डायरेक्टली लंग. या डायग्राम मध्ये हे केलेलं आहे. हा जो स्पेसर आहे, हा स्पेसर याचा हा पॉईंट ह्या इनहेलरच्या माउथपीसला लागतो. हा स्पेसर कोणामध्ये यूज करतात, चिल्ड्रनमध्ये किंवा ओल्ड एजमध्ये. का तर चिल्ड्रनमध्ये एवढे चिल्ड्रन हे ॲक्टिव्ह नसतात की प्रेस करायचं इनहेल करायचं, प्रेस करायचं इनहेल करायचं, त्याच्याबरोबरच ओल्ड एजला पण प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आपण त्या पेशंटला स्पेसर देतो. स्पेसर दिल्यामुळे काय होतं की जे मेडिकेशन इथून येणार ते ह्याच्यामध्येच राहणार.
ते कुठे पडणार नाही किंवा ते वाया जाणार नाही, ह्याच्यामध्ये राहणार. मग पेशंट इकडून माउथपीस लावून, ह्या माउथपीसला लावून त्याचे लिप्स तो हळूहळू इनहेल करू शकतो. त्यासाठी आपण स्पेसर देतो, स्पेसर प्रोव्हाइड करतो पेशंटला. Then corticosteroids, inhaled and systematic corticosteroids like oral or intravenous may also be used in a COPD, but are used more frequently in asthma. Corticosteroids मोस्टली अस्थमा पेशंटमध्ये यूज करतात, पण इन सम केसेस COPD मध्ये पण कॉर्टिकोस्टेरॉइड्स आपण प्रोव्हाइड करतो पेशंटला. आपण म्हणजे डॉक्टर्स प्रोव्हाइड करतात, आपल्याला ॲडमिनिस्टर करायचे असतात. राईट डोस, राईट रूट अँड राईट टाईमला. Although it has been shown that corticosteroids do not solve the decline in the lung function, this medication may improve the symptoms. हे मेडिकेशन रेअरली म्हणजे समटाईम्स जे सिम्पटम्स त्यांना इम्प्रूव्ह करतं, स्टिम्युलस देतं त्यांना, मग अजून सिम्पटम्स होतात. अदर मेडिकेशनमध्ये कुठले आहेत? इन्क्लुडिंग पेशंट शुड रिलीव इयरली इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन. द पेशंटला आपण इयरली इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन प्रोव्हाइड करणं अँड न्यूमोनोकॉकल व्हॅक्सिन्स एव्हरी 5 to 7 years ॲज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. जेव्हा आपला जो क्लायंट आहे तो 5 ते 7 वर्षाचा असेल तेव्हा न्यूमोनोकॉकल व्हॅक्सिन आपण पेशंटला ॲडमिनिस्टर करणार. तर मॅनेजमेंट ऑफ एक्सर्बेशनचं काय? अँड एक्सर्बेशन ऑफ द COPD इज डिफिकल्ट टू डायग्नोसिस. COPD मधलं जे एक्सर्बेशन हे डायग्नोसिस करण्यासाठी डिफिकल्टी होती. बट साइन अँड सिम्पटम्स मे इन्क्लूड. तर साइन अँड सिम्पटम्स काय असतात? इन्क्रीज डिसेप्निया असतो, इन्क्रीज स्मोटम प्रोडक्शन असतं, प्रुलरन्स असतो, रेस्पिरेटरी फेल्युअर असतो, चेंजेस इन मेंटल स्टेटस आणि वर्जिंग ब्लड गॅस ॲबनॉर्मलिटीज हे आपल्याला एक्सर्बेशन पेशंटमध्ये पाहायला मिळतात साइन अँड सिम्पटम्स. द प्रायमरी कॉज ऑफ acute exacerbation include the tracheobronchial infection and air pollution. द प्रायमरी कॉज काय याचा? ट्रकिओब्रॉन्कियल इन्फेक्शन, ट्रकिया आणि ब्रॉन्कसचे इन्फेक्शन, त्यालाच आपण ट्रकिओब्रॉन्कियल इन्फेक्शन म्हणतो किंवा एअर पोल्युशनमुळे. इन सम सिव्हिअर केसेस पेशंटला आपण ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करतो. ऑक्सिजन थेरपी कॅन बी ॲडमिनिस्टर ॲज लॉंग टर्म कंटिन्युअस थेरपी ड्युरिंग एक्सरसाइज अँड टू प्रिव्हेंट द ॲक्यूट डिसेप्निया. जर पेशंटमध्ये डिसेप्निया असेल तर त्यावेळेस पण आपण पेशंटला ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करतो. ऑक्सिजन थेरपी लॉंग टर्म थेरपी आहे. लॉंग टर्म ऑक्सिजन थेरपी हॅज बीन शोन टू इम्प्रूव्ह पेशंट क्वालिटी ऑफ लाईफ अँड सर्वायवल. लॉंग टर्म ऑक्सिजन थेरपी दिल्यामुळे पेशंटचा जो लाईफ स्पॅन आहे तो इम्प्रूव्ह होतो, इन्क्रीज होतो आणि सर्वायवलचे चान्सेस वाढतात. जे सर्जिकल मॅनेजमेंट काय आहे COPD मध्ये? बुलेक्टोमी. लास्ट लेक्चरमध्ये मी बघितलं होतं. बुलाई आर द लार्ज एअर स्पेस दॅट डज नॉट कॉन्ट्रीब्यूट टू व्हेंटिलेशन बट ऑक्युपाय स्पेस इन अ थोरॅक्स. दिस एरियाज मे बी सर्जिकली एक्झिटेड. जे थोरॅक्समध्ये आपल्या लंग्समध्ये बुलाय तयार होतात, बुलायामध्ये एअर स्पेस निर्माण होतो, त्याच्यामुळे व्हेंटिलेशन प्रॉपरली होत नाही, तर ते आपण बुलेक्टोमी थ्रू त्याची बुलाय ते डायरेक्ट काढून घेतो. इन्क्रीज लंग व्हॉल्यूम रिडक्शन थेरपी, लंग व्हॉल्यूम रिडक्शन सर्जरी पण करतो. इट इन्व्हॉल्व्स रिमूव्हल ऑफ द पोर्शन ऑफ द डिसीज लंग पॅरेन्कायमा. दिस अलाउज द फंक्शनल टिश्यू टू एक्सपांड. ज्या लंग पॅरेन्कायमामध्ये डिसीज झालेला आहे तो लंग डायरेक्ट सर्जरी थ्रू रिमूव्ह करायचा. आणि जर खूपच सिव्हिअर असेल तर लंग ट्रान्सप्लांटेशन करायचं. Then pulmonary rehabilitation. The primary goal of the rehabilitation is to restore the patient highest level of independent function possible and to improve their quality life. पेशंट rehabilitation मध्ये काय करायचं? हायर लेवल फंक्शन आहे आणि त्याची इम्प्रूव्ह करायची क्वालिटी ऑफ द लाईफ. सक्सेसफुली रिहॅबिलिटेशन प्रोग्राम इज इंडिव्हिज्युअलाइज फॉर इच पेशंट. रिहॅबिलिटेशन प्रोग्राम करताना
ॲट अ टाइम वन पर्सनला प्रोव्हाइड करायचं अँड मल्टीडिसिप्लिनरी. आणि जेव्हा हा प्रोग्राम पेशंटला ॲडमिनिस्टर करतो तेव्हा आपल्यामध्ये आणि पेशंटमध्ये पण डिसिप्लिन पाहिजे. अटेंड्स टू बोथ सायकोलॉजिक अँड इमोशनल नीड्स ऑफ द पेशंट. आणि ही थेरपी किंवा हा प्रोग्राम पेशंटवरती अप्लाय करत असताना आपण पेशंटचं सायकोलॉजिकल आणि इमोशनल बिहेवियरचं पण लक्षात ठेवून काम करायचं. तर कुठले कुठले कंपोनंट येतात पल्मोनरी रिहॅबिलिटेशनमध्ये? तर एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं, जनरल एक्सरसाइज ट्रेनिंग प्रोव्हाइड करायची, ब्रिदिंग अँड रिट्रेनिंग प्रोग्राम, आउटकम असेसमेंट प्रोव्हाइड करायचं, न्यूट्रिशनल ॲडवाईस सांगायचे पेशंटला आणि सायकोलॉजिकल सपोर्ट. तर ट्रीटमेंट कॉन्सेप्ट ऑफ COPD काय? रिस्क रिडक्शनमध्ये काय करणार आपण? स्मोकिंगला अवॉइड करायला सांगणार, ब्रॉन्कोडायलेटर्स मेडिकेशन प्रोव्हाइड करणं, इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे एक ट्रीटमेंटचा पार्ट आहे. पल्मोनरी रिहॅबिलिटेशन आणि जर सिव्हिअर असेल तर सर्जरी. तर नर्सिंग मॅनेजमेंट काय आहे COPDचं हे बघूयात आता. Assess the client status, ask detail about smoking, pack per year history, occupation exposure history, positive family history of respiratory disease. आपण पेशंटचे हेल्थ स्टेटस असेस करणार आणि त्याच्याबरोबर हिस्ट्री कुठली घेणार? स्मोकिंगची, म्हणजे पर डे किंवा पर इयर किती पॅक सिगरेटचं पेशंट संपवतो. ऑक्युपेशन हिस्ट्री कलेक्ट करायची. नोट द अमाऊंट, कलर, कन्सिस्टन्सी ऑफ द स्फुटन. जो पेशंटच्या लंगमधून स्फुटन बाहेर होतो त्याचा कलर, अमाऊंट आणि कन्सिस्टन्सी आपण नोट करायची. द नर्स शुड बी इन्स्पेक्ट फॉर यूज ऑफ द असेसरी मसल ड्युरिंग द रेस्पिरेशन. रेस्पिरेशनच्या वेळेस जे असेसरी मसल आहे त्यांची मुवमेंट आपण नोट करायची. अँड यूज ऑफ द ॲबडोमिनल मसल ड्युरिंग द एक्सपिरेशन. आणि ज्यावेळेस पेशंट एक्सपिरेशन करतो त्यावेळेस ॲबडोमिनल मसलचं पण जी मुवमेंट होती ती पण आपण असेच करायची. नर्स प्ले की रोल इन आयडेंटिफाईंग द पोटेन्शियल कॅन्डिडेट फॉर अ पल्मोनरी रिहॅबिलिटेशन and in facilitating and reinforcing the material learned in a rehabilitation program. तर नर्स जे आपण पल्मोनरी रिहॅबिलिटेशन त्याच्यात खूप महत्त्वाचा आपला ॲज अ नर्स म्हणून की रोल आहे. आणि पेशंट्सला आपण रिहॅबिलिटेशन प्रोग्राम डिफरंट काइंड्स ऑफ एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. आपण लास्ट बघितलं होतं कंपोनंट ऑफ द पल्मोनरी रिहॅबिलिटेशनची स्लाइड बघितलेली. ते सगळे आपण पेशंटला प्रोव्हाइड करणार ते कंपोनंट्स. The nurse should teach to patient and family as well as facilitating specific services for a patient. Example, respiratory therapy education, physical therapy for exercise, breathing retraining, occupational therapy, medication using, example MDI, nebulization, for conserving energy during the activities of daily living, and nutritional counseling. ॲज अ नर्स आपण पेशंटला रेस्पिरेटरी थेरपीचं एज्युकेशन देणार, फिजिकल थेरपी द्यायची, मेडिकेशन कसे घ्यायचे, कधी घ्यायचे, कोणत्या टायमावर घ्यायचे, किती अमाऊंटमध्ये घ्यायचे, आणि मेडिकेशन कोणत्या थ्रू घ्यायचे, MDI थ्रू घ्यायचे, नेबुलायझेशन घ्यायचे, नेबुलायझेशन थ्रू घ्यायचे या ओरली घ्यायचे, हे पेशंटला नीट सगळं समजून सांगायचं. पेशंटला एक्सरसाइज करायला लावायची दररोज, ब्रिदिंग एक्सरसाइज त्यामध्ये स्पेशली, आणि न्यूट्रिशनल काउन्सिलिंग आपण पेशंटला प्रोव्हाइड करायचं आहे ॲज अ नर्स. ब्रिदिंग एक्सरसाइजमध्ये आपण स्पायरोमेट्री पण पेशंटला देतो. ऑक्सिजन थेरपी, न्यूट्रिशनल थेरपी. नर्सिंग डायग्नोसिस आहे इनइफेक्टिव्ह ब्रिदिंग पॅटर्न रिलेटेड टू क्रोनिक एअरफ्लो लिमिटेशन, इनइफेक्टिव्ह एअरवे क्लिअरन्स रिलेटेड टू bronchoconstriction, increased mucus production, ineffective cup, possible pulmonary infection, risk for infection related to compromised pulmonary function, retained secretion, आणि compromised defense mechanism. हे COPDचे नर्सिंग डायग्नोसिस आहेत.
ॲज पर द पेशंट कंडिशन. जर पेशंटला ब्रिदिंग डिफिकल्टी असेल तर पहिलं, जर पेशंटचा एअरवे क्लिअर नसेल होत तर दुसरं डायग्नोसिस. जर पेशंटला कुठल्या इन फ्युचर रिक्स असेल जसे की इन्फेक्शनचे फॉल डाऊनचे रिक्स असते तर ते असतात जे रिक्स फॉर इन्फेक्शन रिक्स नावाचे सगळे पोटेन्शियल डायग्नोसिसमध्ये येतात आणि बाकीचे सगळे ॲक्च्युअल डायग्नोसिसमध्ये येतात. नंतर इम्बॅलन्स न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट रिलेटेड टू इन्क्रीज ऑफ द ब्रिदिंग presenting dyspnea and drug effect. Deficient knowledge of a self-care strategy to be performed at home. तर हे सगळे होते आपले नर्सिंग डायग्नोसिस. तर या ठिकाणी COPD डन. थँक्यू.